हाय, मी सुचिता. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आम्ही बनवणार आहोत स्पेशल फिश टिक्का. इझी आणि टेस्टी रेसिपी. चला बघूया. फर्स्ट आपण त्याच्यामध्ये आता आपण तेल ॲड केलं, मग नंतर माझं स्पेशल वाटण मिक्स केलं. त्यानंतर मी त्याच्यात घातलं आहे मीठ घातलं आहे, ठीक आहे. मग आपला घरगुती मसाला घातला आणि त्यानंतर मी हळद पण घातली, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला ॲड केला आहे, बरोबर. आणि मग लाल मिरची पावडर ॲड केली आहे, ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकतात. आणि हा मी चिकन स्पेशल मसाला ॲड करते त्याच्यात. आणखी थोडंसं मग ते थोडंसं परतावून घ्यायचं गाईस. तुम्ही पाहू शकतात एकदम चमचमीत आणि चमचमीत दिसतो बघा जरा. आणि हे आहे मिठ्यातलं आंब्याचं क्रश करून ते पाणी ॲड केलं आहे, तुम्ही पाहू शकतात. मग थोडंसं आपण शेक करायचं असं किंवा परतावून घ्यायचं जस्ट हलकं हलकं, ठीक आहे. आणि जस्ट एकदा उकळी घ्यायची त्याची. उकळलं ना की त्यानंतर बोई मासे ॲड करून घ्यायचे, ठीक आहे. पहिलं थोडंसं उकळू द्या. कारण का माहिती आहे का, समजा जर आपण उकळून घेतलं ना आधी, तर ते जे फिश आपण त्याच्यात ॲड करतो, बोई मासे किंवा कुठल्याही प्रकारचं फिश, त्याचं कसं खिमा नाही होत. तुम्ही बघू शकता जसे फिश आपण ॲड करतो त्याप्रमाणे ते पूर्ण अख्खेच राहतात, ठीक आहे. मग झाकण ठेवलं होतं. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी झाकण काढून बघू शकता तुम्ही. हे बघा एकदम झमझमीत रेसिपी आपली रेडी आहे. एकदम लाल लाल फिश टिक्का रेडी आहे. सर्व करा आणि मजा घ्या, ठीक आहे. आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. तुम्ही पाहू शकतात हे बघा एकदम झमझमीत झालेली आहे, एकदम घरगुती बोई मासाची भाजी तुम्ही पाहू शकतात. आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढायचं अगदी. आणि त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करू शकतात. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तर घालू शकतात, नाही तर काही हरकत नाही आहे. बघा किती सुंदर एकदम झमझमीत भाजी रेडी आहे बोई मासाची. मग तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू शकतात. सर्व करा आणि मजा घ्या. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Goodbye.